हॅलो एव्हरीवन, डिअर स्टुडंट, आपण लेक्चर नंबर 4 मध्ये आलेले आहे. त्याच्या ऑलरेडी 3 लेक्चर आपण बघितलेले आहेत, युट्यूबला अपलोड सुद्धा केलेले आहेत. ते लेक्चर कुठले एकदा पहा. इकडे डोबेर अँड ट्रायड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, मेंडलीव पिरियडिक टेबल, 3 पॉइंट्स आपण बघितलेले. तिन्हीवर सेपरेट लेक्चर बनवलेले आणि व्हिडिओच्या शेवटी त्याच्यामध्ये इमेज सुद्धा दिलेली आहे. नोट्सची जे एक्सप्लेन केलेले त्याच्या नोट्सची इमेज सुद्धा दिलेले. कोणी जर नवीन असतील, आज जर नवीन असतील ह्याच्यामध्ये, तर ते जाऊन हे 3 पॉइंट्स जे अगोदर आपण घेतलेले पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचे ते तुम्ही बघू शकता. ओके, आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल आणि ह्या 3 जे पॉइंट्स बघितले त्याच्यामध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे. डोबेर अँड ट्रायड, न्यूलँड्स, ऑक्टेव्ह अँड मेंडलीव पिरियडिक टेबल, द प्रॉपर्टी इन दिस ह्या तिन्हीमध्ये द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड विथ, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते, the properties of elements was related with atomic masses. Atomic masses शी रिलेटेड होते, atomic masses. But here आता हे जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जर बघतोय, मॉडर्न पिरियडिक टेबल, इन दिस मॉडर्न पिरियडिक टेबल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट रिलेटेड विथ atomic number. atomic mass number आणि atomic number परत सांगण्याची गरज नाही. atomic mass number means sum of proton and neutron. atomic number means presence of electron or प्रोटॉन, इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या दोन्हीपैकी एकाचीच जेव्हा संख्या घेतो तेव्हा आपण त्याला म्हणतो ॲटॉमिक नंबर. बट ॲटॉमिक मास नंबर मीन्स सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बस एवढंच, खूप सिंपल आहे. आणि हे तिन्ही पॉइंट आपण एक्सप्लेन केलेले आहेत 1 बाय 1. आता लेक्चर नंबर 4 कडे आलेले आहेत. लेक्चर नंबर 4 हा मॉडर्न पिरियडिक टेबल हा रिलेशन ह्याचं आहे डायरेक्टली प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट रिलेटेड विथ ॲटॉमिक नंबर. या पिरियडिकचा फंक्शन, पिरियडिक चा मीनिंग सुद्धा आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. पिरियडिक मीन्स रिपिटेशन आफ्टर सम इंटरवल. ओके, देन आता आपण याच्यानंतर बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ पिरियडिक टेबल हेनरी मोसले इन्क्रीजिंग ऑर्डर, त्याची अरेंजमेंट जी होती, एलिमेंटची अरेंजमेंट कशी होती, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरनं अरेंजमेंट केलेली. खूप वेळा आपण रिपिटेशन केलेले. पहिलेचे 3 सायंटिस्ट होते, ॲटॉमिक मासेस नंबरने अरेंजमेंट केली होती, पण या सायंटिस्टने कशाने अरेंजमेंट केलेले, ॲटॉमिक नंबरने. ॲटॉमिक नंबर, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर 1 2 3 4 5 6 7, इन्क्रीजिंग ऑर्डर. जसं आपण टेबल्स मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरनं ॲटॉमिक नंबरनुसार त्याची अरेंजमेंट केली. सेकंड वन, 7 रोज आर देअर इन अ पिरियडिक टेबल. हॉरिझॉन्टल याच्यामध्ये जे रोज दिसतात, हॉरिझॉन्टल रोज म्हणजे धिस अशा ज्या लाईन्स असतात, हॉरिझॉन्टल जे रोज आहेत त्याला त्यांनी नाव दिलं पिरियड्स. हाऊ मेनी पिरियड्स आर देअर, 7 पिरियड्स. असे किती पिरियड्स आहेत, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हे असे 7 पिरियड्स आहेत. पिरियडिक टेबल मध्ये किती, 7 पिरियड्स आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या, व्हर्टिकल्स म्हणजे उभ्या, माहिती असेल तुम्हाला. हॉरिझॉन्टल रोज, हाऊ मेनी रोज, 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत, 7 म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे. 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. हाऊ मेनी पिरियड्स आर देअर, 7 पिरियड्स आर देअर. नेक्स्ट वन, 18 मीन्स उभ्या, व्हर्टिकल कॉलम्स. व्हर्टिकल म्हणजे उभ्या, व्हर्टिकल कॉलम्स. हाऊ मेनी व्हर्टिकल कॉलम्स आर देअर, 18 व्हर्टिकल कॉलम्स. असे जे कॉलम्स जर ड्रॉ केले तर असे किती आहेत, 18 आहेत. 18 हे पहा असे व्हर्टिकल कॉलम्स. आता पूर्ण मी ड्रॉ नाही करत आहे, पण तुमच्या बुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे. बुकमध्ये तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल बघू शकता. व्हर्टिकल लाईन, जे व्हर्टिकल्स लाईन असतात, व्हर्टिकल कॉलम्स असतात, त्याला काय म्हणायचे आपण, ग्रुप्स. हाऊ मेनी ग्रुप्स आर देअर, 18 ग्रुप्स आहेत. 18 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स आहेत. 7 पिरियड, 18 ग्रुप. नेक्स्ट पॉइंट, द 2 रोज सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. आपल्याला इथं 2 रोज दिसतात, सेपरेट दिसतात. ह्या 7च्या व्यतिरिक्त, अपार्ट फ्रॉम दिस 7, ह्या 7च्या व्यतिरिक्त आपल्याला 2 रो दिसतात. दॅट इज कॉल्ड लॅन्थेनाइट अँड ऍक्टिनाइट सिरीज. लॅन्थेनाइट अँड ऍक्टिनाइट सिरीज ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. हे त्याचाच पार्ट आहे मॉडर्न पिरियडिक टेबलचा. यातला 6 आणि 7 ह्या ग्रुप मधलाच आहे, त्याला उचलून खाली ठेवलेलं आहे आणि त्याला आपण लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट सिरीज म्हणतो. सेपरेटली बॉटमला ठेवलेले, पिरियडिक टेबलच्या बॉटमला ठेवलेले. ते पण असे टोटल 118 एलिमेंट्सचा शोध लागलेले आणि तेवढ्यासाठी सेपरेट बॉक्सेस या पिरियडिक टेबल मध्ये
मिळालेले आहेत. म्हणून हाऊ मेनी एलिमेंट्स 118 एलिमेंट्स आर देअर इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. दिस इज सिंपल स्ट्रक्चर. आपण बघूया ब्लॉक्स विषयी इन्फॉर्मेशन बघूया याच्यामध्ये. तर मग आता बघूया पिरियॉडिक टेबल मध्ये ब्लॉक्स किती आहेत. The periodic table, this periodic table divided into 4 blocks. 4 blocks मध्ये त्याला डिवायडेशन केलेले आहे. S block, P block, D block आणि F block असे 4 blocks त्याचे पाडण्यात आलेले आहेत. मग ते कुठे कुठे आहेत आपल्याला बघायचं आहे. S block first and second. फर्स्ट अँड सेकंड ग्रुप आर कॉल्ड S block element. फर्स्ट आणि सेकंड जो ग्रुप दिसतोय आपल्याला फर्स्ट अँड सेकंड ग्रुप त्याला S block नाव दिलेलं आहे. फर्स्ट अँड सेकंड झाल्यानंतर 3 to 12 या सगळ्यांसाठी आपल्याला नाव दिलेलं आहे D block. D block element 3 to 12 ग्रुप मध्ये D block element असतात. नेक्स्ट वन 13 to 18. ते 13 to 18 मध्ये जे 13 to 18 त्याला आपण नाव दिलेलं आहे P block. P block elements. अँड लास्ट जो आहे ना लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीजला नाव दिलेलं आहे F block एलिमेंट. म्हणजे सगळे असे 4 ब्लॉक्स त्याचे पाडण्यात आलेले आहेत. S block, D block, P block अँड F block. ओके, राहील लक्षामध्ये. खूप इझी आहे. X आता सिंपल आहे. त्याचं डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. S block contain how many groups? Contain 1 and 2 groups. Okay, and D block contain 3 to 12 groups, and P block contain 13 to 18 groups. आणि लास्ट वन F block contain काय म्हणलेले आपण याला लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड. Lanthanide and actinide series. Lanthanide and actinide series. लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज कुठे आहे F ब्लॉक एलिमेंट मध्ये. अशा पद्धतीने एकदम सिंपल आहे. वाटलं त्याचं स्क्रीनशॉट घ्या. सगळंच बोर्डवर आहे. स्क्रीनशॉट घेतलं तर तुम्हाला सिंपल जाईल आणि तुम्ही त्याचे सेंटेन्सेस बनवू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे पहा ह्याच्यामध्ये ना हे इथंच बघूया हे कुठल्या ग्रुप्स मध्ये कुठले एलिमेंट असतात. फर्स्ट हा जो आहे ना फर्स्ट अँड सेकंड ग्रुप मध्ये फर्स्ट ग्रुप जो आहे फर्स्ट मध्ये अल्कली मेटल्स असतात. अँड सेकंड ग्रुप मध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स असतात. हे पण लक्षात ठेवायचे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कधी आला तर क्वेश्चन येऊ शकतो. फर्स्ट ग्रुप कंटेन अल्कली मेटल. सेकंड ग्रुप कंटेन अल्कलाइन अर्थ मेटल्स. सेकंड वन 13 to 12 डी ब्लॉक एलिमेंट मध्ये असतात ट्रान्झिशन एलिमेंट. कुठे 3 to 12 मध्ये ट्रान्झिशन एलिमेंट असतात. नेक्स्ट वन P ब्लॉक एलिमेंट मध्ये मेटलॉइड्स अँड नॉन मेटल्स तिघं पण असतात. त्याला स्पेसिफिक असं सेपरेट त्याला नाव दिलेलं नाहीये. मेटल्स पण आहेत, नॉन मेटल पण आहेत, मेटलॉइड्स पण आहेत. आणि त्याला सेपरेट करण्याचं काम कोण करतं झिगझॅग लाईन करते. झिगझॅग लाईन ह्याच्यामध्ये एक झिगझॅग लाईन आहे या पिरियॉडिक टेबल मध्ये. इथे हे असं झिगझॅग लाईन आहे. या झिगझॅग लाईन मुळे काय होतं मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स अशा कॅटेगरीमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. लेफ्ट साइड म्हणजे ही जी लेफ्ट साइड आहे लेफ्ट साइडला मेटल्स असतात. आणि राईट साइड म्हणजे या झिगझॅग लाईनच्या या साइडला राईट साइडला काय असतात नॉन मेटल्स. इथे बसत नाहीये नॉन मेटल्स या साइडला असतात नॉन मेटल्स. आणि अलॉंग द झिगझॅग लाईन मध्ये त्या झिगझॅग लाईन वरती असतात मेटलॉइड्स म्हणजे मेटल पण नाही नॉन मेटल पण आहे. दोघांचे पण प्रॉपर्टी दाखवू शकतात. ते कुठे असतात अलॉंग द झिगझॅग लाईन. लेफ्ट साइड झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला मेटल्स, झिगझॅग लाईनच्या राईट साइडला
नॉन मेटल्स आणि अलॉंग द झिगझॅग लाईन मेटलर्स असतात. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. आणि लास्टला जो आहे जो एफ ब्लॉक एलिमेंट कंटेन लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड सिरीज आहे, त्याच्यामध्ये असतात इनर ट्रान्झिशन एलिमेंट. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, इनर ट्रान्झिशन एलिमेंट. सिंपल आहे. ओके. आपण याच्यानंतर ह्याच्यामध्ये एवढं तरी पूर्ण पिरियडिक टेबल हा एवढाच आहे. तुम्हाला ह्याच्यामधून क्वेश्चन माग 2023 मे बी 23 मध्ये, मार्च 23 मध्ये याच्यावरती क्वेश्चन आला होता. फिल इन द ब्लँक्स ऑप्शन दिलेले आणि त्याच्यामध्ये हे कुठल्या ग्रुपमध्ये काय हे सगळं लिहिण्यासाठी क्वेश्चन आला होता. खूप इझी आहे, यात तुम्हाला हार्ड काही असं नाहीये. मी बाजूला सरकतोय, वाटलं तर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. इझी पॉइंट्स नोट केलेले, एवढ्यामध्ये अख्खा तुम्ही पिरियडिक टेबल स्टडी करू शकता, स्ट्रक्चर ऑफ पिरियडिक टेबल. अदरवाईज तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल करायचं म्हटलं तर 2-3 पेजेस असल्यासारखे, त्यातून पॉईंट काढणं थोडंसं हार्ड जाईल. मी एकदम सिंपल छोटे कीवर्ड्स टाईप पॉइंट्स काढलेले आहेत, त्यामुळे याचं स्क्रीनशॉट घ्या. मी इथेच ओके स्क्रीनशॉट घ्या त्याच.